महादेवीसाठी कोल्हापूरकर मैदानात उतरलेत। नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढण्यात येणार आहे। हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर पदयात्रेत सहभागी होते। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात। नांदणी मठातील महादेवी हत्तीणी परत मिळावी यासाठी कोल्हापुरात पदयात्रा काढण्यात आली आहे। पहाटे 5 वाजता नांदणीमधून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर या पदयात्रेत सहभागी झाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली आहे। तर नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही पदयात्रा आहे। या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देतील, ते निवेदन काय दया अर्ज द्यायचा आहे। ती हत्तीन जर अशा पद्धतीनं अंबानीच्या हवाली करण्यात असेल तर हे चुकीचं। त्यामुळे जनभावना संतप्त झालेली त्या भागातली। मी आत्ताची माहिती घेतली की जे राजू शेट्टी त्यांनी तर सकाळी 4 वाजेपासून पदयात्रा सुरू केलेली आहे आणि असं एक भावनिक नातं काही आपल्या म्हणजे सगळ्या हिंदुस्थानात असा प्रकार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या विषयाशी भावनिक नातं असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे जैन बांधवांचं प्रामुख्यानं या हत्तीनीशी भावनिक नातं आहे आणि मला या सगळ्या परंपरा प्रथा आपण पाळल्या पाहिजे असं मला तरी वाटतं। म्हणून या हत्तीनीशी जी जोडलेल्या भावना आहे याच्याशी सरकारने खेळू नये।